हॅलो नमस्कार शुभ सकाळ. मी निहित कांबळे फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला चक्रवाढ व्याज या टॉपिक वरचा सेकंड पार्ट. याच्या अगोदर आपण पहिला पार्ट कंप्लीट केला. त्याच्यामध्ये आपण महत्वाच्या बेसिक मेथड, त्याच्यानंतर सक्सेसिव्ह मेथड आणि ट्री डायग्राम या तीन मेथड वरती आपण सगळे कॅल्क्युलेशन कसे करायचे ते शिकलो. ठीक आहे. चक्रवाढ व्याज या चॅप्टर मध्ये आपण फॉर्म्युला बेस क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही, तर आपण जनरली ज्या तीन मेथड शिकलेलो आहोत त्या तीन मेथडच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिली कोणती? बेसिक मेथड. बेसिक मेथड मध्ये फक्त आपल्याला चक्रवाढ व्याज मिळते. त्याच्यानंतर पाहिली आपण सक्सेसिव्ह मेथड. सक्सेसिव्ह मेथड मध्ये आपल्याला मुद्दल काढता येते, प्रिन्सिपल काढता येते, त्याच्यानंतर व्याज आणि त्याच्यानंतर राशी या तीन किमती आपल्याला बेसिक सक्सेसिव्ह मेथड मध्ये काढता येते. त्याच्यानंतर ट्री डायग्राम मध्ये आपण पाहिलं की ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला दोन मेथड मध्ये नाही मिळणार अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ट्री डायग्राम मध्ये मिळते. ठीक आहे. तर आपण काल क्वेश्चनची सुरुवात केली होती. क्वेश्चन नंबर 1 बघितला आपण. आज पाहू आपण क्वेश्चन नंबर 2. बघा, सिंपल क्वेश्चन आहे. 800 रुपयावर 5% वार्षिक दराने झालेला आहे. चल क्वेश्चन नंबर 3. 800 रुपयावर 6% वार्षिक दराने जर व्याजदर 3 माही असेल तर 9 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती? अगदी सिंपल क्वेश्चन आहे. बघा, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर आपल्याला शब्द 3 माही, 4 माही किंवा 6 माही आलेले असेल तर एक स्टार पॉइंट इथे लक्षात ठेवा. ठीक आहे. 3 माही, 4 माही आणि 6 माही म्हणजे व्याजाचं कलेक्शन हे जर 3 माही असेल किंवा चक्रवाढ व्याज याचं कलेक्शन हे 4 माही असेल किंवा 6 माही असेल. ठीक आहे. तर इथे काय करायचं, आपल्याला जो दर दिलेला आहे, दर आणि मुदत हे नेहमी चेंज होते एवढं लक्षात ठेवा. अलग लक्षात. दरला आपण नेहमी आर न डिनोट केलेला आहे आणि मुदतला टी न डिनोट केलेला आहे. आता 3 माही म्हणजे काय? म्हणजे 3 महिन्यानं व्याज कलेक्शन. तर इथं डिरेक्टली हिशोब लावायचा. आता 12 महिन्यामध्ये 3 महिन्याचं कलेक्शन केलं तर किती भाग पडतील? 4. अलग लक्षात. मग इथे काय करायचं आहे, 3 माहीसाठी जो आपला वर्ष असते, टाइम पिरियड असते, याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 4 ने. आणि जो दर असते त्याला कितीने डिवाइड करायचं? कितीने? 4 ने. ते एवढं हा स्टार पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. लक्षात राहील. काय लक्षात ठेवायचं आहे? 3 महिन्याचे किती गट पडते एका वर्षामध्ये किंवा 12 महिन्यामध्ये. सरळ काय केलं आपण, 3 माही म्हटलेला आहे 12/3. 12/3 म्हणजे किती? 4. ठीक आहे. बरोबर आहे. म्हणजे असे 4 गट पडतील आणि 4 गट पडल्यानंतर आपल्याला दर आणि मुदत हे चेंज करायचं आहे एवढं लक्षात ठेवा. मग आपण जो टाइम पिरियड दिलेला आहे त्या टाइम पिरियडला मल्टिप्लाय केलं. कितीने मल्टिप्लाय केलं? 4 ने. आणि जे दर दिलेला आहे आपल्याला, रेट दिलेला आहे, त्याला काय केलं आपण? 4 ने डिवायडेशन. आता सेम आहे 4 माहीसाठी. मग एका वर्षामध्ये किंवा 12 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 महिन्याचे किती गट पडतील? 3 गट आहे की नाही. मग इथं सुद्धा काय होईल, आपले दर आणि मुदत चेंज होईल. मग इथे दर लिहू आपण आणि इथे किती? टाइम. तर कोणत्या संख्येला आपण मल्टिप्लाय करतो? टाइमला. मग इथे कितीला मल्टिप्लाय करायचं? 3 ने मल्टिप्लाय. आणि आर ला काय करू आपण? 3 ने डिवायडेशन. ठीक आहे. तर हे झालं 4 माहीसाठी मुदत आणि दर. सेम पद्धतीने आपल्याला 6 माहीसाठी काढायचं आहे. पुन्हा तेच, एका वर्षामध्ये किंवा 12 महिन्यामध्ये 6 महिन्याचे किती गट तयार होतील? मग असे 2 गट. मग 2 गट म्हटल्याबरोबर मुदतची काय करायची आपण? दुप्पट करायची. आणि जो दर दिलेला आहे आपल्याला त्याला काय करू आपण? डिवायडेड बाय 2. ते स्टार पॉइंट लक्षात ठेवा. जर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना 3 माही, 4 माही किंवा 6 माही हे शब्द आलेले असेल तेव्हा आपल्याला एवढं लक्षात ठेवा, जो दर दिलेला आहे आणि जो टाइम दिलेला आहे हे दोन्ही काय करायचे आपल्याला? चेंज. कोणाला मल्टिप्लाय करतो आणि कोणत्या संख्येला भाग देतो आपण हे लक्षात ठेवा. तर टाइमला आपण मल्टिप्लाय करत आलो. ठीक आहे. आणि दरला आपण डिवायडेशन करत आलो एवढं लक्षात ठेवा. चला, तर क्वेश्चन नंबर 3. 800 रुपयावर 6% वार्षिक दराने जर व्याजदर कसा असेल? 3 माही असेल तर 9 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती?
आता 3 महिने म्हटलेलं आहे, आधी आपण काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. मुद्दल किती आहे? 800 रुपये. हे झाले 800 रुपये. दर दिलेला आहे का आपल्याला? दर सुद्धा दिलेला आहे किती? 6%. त्याच्यानंतर 3 महिने म्हटलेला आहे, म्हणजे मुदत किती आहे? मुदत दिलेली आहे आपल्याला किती? 9 महिने. बरोबर आहे? 9 महिने. आता एक शब्द यूज केलेला आहे किती? कोणता? 3 महिने. मग 3 महिने आलेलं असेल तर आपण काय केलेलं आहे? दर आणि टाइम केलेला आहे चेंज. मग 3 महिन्याचे एका वर्षामध्ये किती गट तयार होतील? 4 गट आहे की नाही? मग 4 गट होते तर आपण मुदतला म्हणजे वर्षाला कितीने मल्टिप्लाय करतो? 4 ने मल्टिप्लाय करतो. कितीने? 4 ने मल्टिप्लाय. मग हे 4 ने मल्टिप्लाय आणि दरला काय होईल? 4 ने डिवाइड. बरोबर आहे? मग इथे आपण तीच प्रोसेस करू बघा. 6 भागेला किती होईल? 4. पर्सेंटेज जायचे ते. ठीक आहे? 9 गुणेला काय होईल? 4. म्हणजेच किती? 36 महिने. आणि 36 महिने म्हणजे किती वर्ष? 3 वर्ष. म्हणजे आपण इथं 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज काढणार आहे. आणि जो नवीन दर तयार झाला आपला तो दर किती आहे? 6/4%. ठीक आहे? किंवा इथं 3/2% सुद्धा आपण लिहू शकतो. चला, आता क्वेश्चन आपल्याला तिन्ही मेथडनं सॉल्व्ह करता येते. जनरली आपण जास्तीत जास्त सक्सेसिव्ह मेथडचा यूज करतो, त्याच्यामुळे इथे सुद्धा आपण सक्सेसिव्ह मेथड यूज करू. बघा, लक्ष आहे. चला, 6/4% म्हणजे किती? किती होते? हा, 3 किती? 2. पर्सेंटेजचे भागाकारामध्ये किती? 100. म्हणजेच किती झाले? 3/2. मग आधी व्याज किती होतं आपल्याकडे? मुद्दल किती होती? मुद्दल होती 200 आणि अमाऊंट किती झाली आपल्याकडे? 203 आहे की नाही? ऍडिशन करतो आपण. नेहमी लक्षात ठेवायचं, छेदामधली संख्या ही काय असते? नेहमी आपली मुद्दल असते. पण आता इथं 3 वर्षाचं म्हटलेलं आहे तर इथं थोडा डिफिकल्ट जाऊ शकते 203चा गुणाकार करण्यासाठी. ठीक आहे? याच्यापेक्षा जर आपण बेसिक मेथडचा यूज केला तर पटकन आन्सर येऊन जाईल आपलं. कारण उत्तर कसे दिलेले आहे आपल्याला? पॉइंट मध्ये दिलेला आहे. आणि मी तुम्हाला शिकवताना स्टार पॉइंट सांगितलेलाच होता. जनरली जर आपल्याला ऑप्शन मध्ये पॉइंट मध्ये आलेलं असेल तर कोणत्या मेथडचा यूज करायचा? बेसिक मेथडचा. ठीक आहे? तर इथे सुद्धा आपण बेसिक मेथडचा यूज करू, म्हणजे क्वेश्चन आपल्याला लवकर येऊन जाईल. बघा, किती वर्षासाठी मान्य करायची आहे? 3 वर्षासाठी. पहिलं वर्ष, दुसरं आणि 3. मग इथे ज्या संख्या लिहितो त्या का लिहितो आपण? व्याज. मग 800 रुपयावरती किती? 6 किंवा 400%. ठीक आहे? किती होतात? 2चा भाग जाईल आणि साइन 2 किती? 12. मग पहिल्या वर्षाचं व्याज किती आलं? 12 रुपये. बरोबर आहे? हा. पुन्हा 12 रुपयाचे काय काढणार आपण? 6/4% आहे की नाही? मग पुन्हा 12%चे आपण 6/4% काढले, किती होतात? 4×3 12, साइन 3 18, म्हणजे 0 पॉईंट किती? 18 रुपये. बरोबर आहे? 0.18 रुपये. नेक्स्ट, तिसऱ्या स्टेप मध्ये काय करणार आपण? 0.18चे काय काढणार? पुन्हा 6/4%. 6/4% म्हणण्यापेक्षा आपण 3/200 म्हणू. ठीक आहे? भाग देऊन. हा, चला, बे 9 18, 9×3 किती? 27, म्हणजे 0 पॉईंट किती? 27 आणि डिवायडेड बाय मध्ये किती आहे? 100. म्हणजेच किती होईल? 0.0027. बरोबर आहे? तर ही संख्या आपण लिहून घेऊ. म्हणजे 0.18% आपण 0.18 रुपयाचे आपण काय काढले? 6/4% काढले. मग त्याचं व्याज किती आलं? 0.0027. मग इथे लिहून घेऊ 0.0027. मग इथे आपला क्वेश्चन सॉल्व्ह झाला का? नाही. एक मल्टिपल फॅक्टर मी सांगितलेला होता तुम्हाला, आणि मल्टिपल फॅक्टर हा आपल्याला मल्टिप्लाय करायचाच आहे. आता इथे किती वर्ष आले आपले? 3 वर्ष. मग 11चा घन किती होते? 11चा घन होते 1331. याच्यामध्ये काय करतो आपण? पहिली संख्या सोडून देतो. मग 3 3 आणि 1 हे झाले आपले मल्टिपल फॅक्टर. ठीक आहे? इथं कितीने मल्टिप्लाय करू? 3 ने. इथे सुद्धा 3 ने आणि इथे सुद्धा 1 ने. ठीक आहे? चला, मल्टिप्लाय करा. 36
इथे किती होईल 0.54 आणि लास्ट स्टेज मध्ये किती 0.0027. ठीक आहे, ऍडिशन करून टाका 36.54. बरोबर आहे 36.5427. काय केले आपण याची सगळ्यांची ऍडिशन, तर आपलं उत्तर करेक्ट काय यायला पाहिजे 36.54. 36.5427. ठीक आहे, हे झालं आपलं फायनल आन्सर. ऑप्शन नंबर बी मध्ये थोडं करेक्शन करून घ्या 36.54 रुपये. तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. एकदम इझी क्वेश्चन आहे. सक्सेसिव्ह मेथड नाही आपण गेलो असो तरी उत्तर आपलं तेवढंच आलं असतं 36.5427. ठीक आहे, परंतु बेसिक मेथड ना आपल्याला थोडी इझी गेला हा क्वेश्चन, त्याच्यामुळे आपण इथं बेसिक मेथड यूज केली. चला जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. 15% वार्षिक व्याज दराने 4,800 रुपयावर 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 15% वार्षिक व्याज दर. पहिले तर आपण दर चेंज करून घेऊ. 15% चे काय होईल भागाकारामध्ये किती 100. कितीने भाग जातो 5 ने, म्हणजेच किती होईल 320. म्हणजे आपल्याकडे जो दर आला तो किती आला 320. किती वर्षाचा 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचं. मग सक्सेसिव्ह मेथड इथे इझी जाईल का? इझी जाईल. क्वेश्चनला पाहिल्याबरोबरच आपल्या लक्षात येऊन जाते की सक्सेसिव्ह मेथड इझी जाते. किती वर्षासाठी मान्य करायची आहे 2 वर्षासाठी. 20 आणि इकडे काय 23. मग हे पहिलं वर्ष आणि हे दुसरं वर्ष. चला 20 चा वर्ग 400, 23 चा वर्ग 529. चला मग किती रुपये व्याज आलं 129. 129 रुपये व्याज आलं. मुद्दल किती आहे आपली 400 रुपयावरती व्याज किती आलं 129 आणि राशी किती झाली आपली 529. बरोबर आहे. तर इथे काय काढायचं आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. मग ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला मुद्दल. इथे मुद्दल किती आहे आपली 400. आपली मुद्दल आहे 400 जे की रेशो मेथड मध्ये आहे आणि ओरिजिनल मुद्दल दिलेली आहे आपल्याला किती 4,800 रुपये. काढायचं काय आपल्याला चक्रवाढ व्याज किती आहे 129 रेशो. मग 129 रेशोची किंमत काढा. 12चा भाग जाईल 2 0 आपण कॅन्सल करून घेऊ दोन्ही साईडचे. 4 ने भाग दिला आपण इथे किती 12चा भाग आणि 12 गुणिले 29 क्रॉस मध्ये आपण नेहमी काय करतो गुणाकार 129 मल्टिप्लाय किती 12. एक स्थानी किती यायला पाहिजे 8. तर मला वाटते 144 म्हणजे 1548. ठीक आहे, तर इथे गुणाकार करून घ्या किती येईल 1548 रुपये. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1548 रुपये. तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला बघा फॉर्म्युल्याचा यूज केला आहे का आपण नाही. विदाउट फॉर्म्युल्यानंच आपण क्वेश्चन काही दिवसांनी तुम्ही फॉर्म्युला सुद्धा विसरून जाल. ठीक आहे, तर अशा टाइपचे क्वेश्चन आपण विदाउट फॉर्म्युल्यानंच काढणार आहे. पूर्ण चॅप्टर मध्ये आपण फॉर्म्युल्याचा यूज करणार नाही. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 5. 2000 रुपयावर 10% व्याज दराने जर व्याजदर 6 असेल तर 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चला मुद्दल दिलेली आहे आपल्याला किती 2000. व्याजदर किती आहे 10%. आपल्याला व्याज कलेक्शन कसं करायचं आहे 6 आणि दर दिलेला आहे आपल्याला 10%. मुदत दिलेली आहे का हा मुदत किती आहे 3 वर्ष. तिथं मला वाटतं थोडं डिफिकल्ट जाईल है ना, कारण आपण 2 काय करणार आहे मुदतला मल्टिप्लाय करणार आहे. 6 म्हटलेलं आहे ना, म्हणजे एका वर्षामध्ये 6 महिन्याचे किती गट पडतील 2 गट. आता एक तर क्वेश्चन मध्ये काहीतरी फॉल्ट आलेला असू शकते आहे की नाही, तर थोडा स्किप करून टाकू आपण किंवा ट्राय करू. चला 3 वर्ष दिलेलं आहे. दरला काय होईल 10% डिवायडेड बाय किती होईल 2 म्हणजेच किती होईल 5%. त्याच्यानंतर मुदत सुद्धा काय होईल मल्टिप्लिकेशन म्हणजेच किती होईल 3 गुणेला किती होईल 2 बरोबर किती होईल
6 वर्ष. काय मिस्टेक आहे का आधीच्या याच्यात? हा चला, तर 6 वर्षासाठी मान्य करायची आपल्याला, तर बेसिक मेथड नसाचा इझी जाईल, सक्सेसिव्ह मेथडने एकदम लॉंग होऊन जाईल. ठीक आहे. चला, मुद्दल दिलेली आपल्याला किती? 2000. मग 2000 रुपयाचे काढू आपण. लक्ष आहे? हा, पहिलं वर्ष, दुसरं. पण आता हे इकडे सुद्धा काय होईल, थोडं डिफिकल्ट जाईल. 6 वर्ष म्हटलं तर 11चा घातांक किती होईल? 6. आय थिंक थोडी काहीतरी मिस्टेक झालेली असू शकते इथे. ठीक आहे. त्या शब्द आपण काढून टाकू 6माही आणि 3 वर्षाचं सरळ व्याज काढू. ठीक आहे. थोडा क्वेश्चन आपल्याला चेंज करावा लागेल. 6माही हा शब्द काढून टाका. दर घ्या आता 10% आणि मुदत किती घ्या? 3 वर्ष. मुद्दल दिलेली आहे आपल्याला 2000 रुपये. 10% म्हणजे किती? 1/10. सक्सेसिव्ह मेथड इझी जाईल का इथे? सक्सेसिव्ह मेथड इझी जाते. बघा, मुद्दल किती आली? 10. अमाऊंट किती होईल? 11. किती वर्षासाठी मान्य करायची आहे? 3 वर्षासाठी. मग हे पहिलं वर्ष, हे दुसरं वर्ष आणि हे तिसरं वर्ष. आता इथे बघा, 10 गुणिले 10 म्हणजेच किती होईल? 1000 आणि 11चा घन म्हणजेच किती होईल? 1331. किती रुपये व्याज आलं 1000 रुपयावरती? 331 रुपये. मग 1000 रुपयावरती 331 रुपये व्याज आलं, म्हणजेच मुद्दल प्लस व्याज बरोबर काय मिळते आपल्याला? राशी मिळते. मग तिन्ही गोष्टी आहे आपल्याकडे, पण ह्या कशा आहे? रेशो मेथड मध्ये आहे. आपल्याला ओरिजिनल काय दिलेलं आहे? मुद्दल आहे की नाही? आपल्याला ओरिजिनल काय आहे? मुद्दल. आपली डुप्लिकेट मुद्दल किती आहे? 1000. 1000 बरोबर किती होईल? 2000. आपल्याला काढायचं काय? चक्रवाढ व्याज. मग 331 ची किंमत काढून घ्या. 662. 2चा भाग जाईल आणि 331 मल्टिप्लाय 2. 600 किती येईल? 62. ठीक आहे. हा, तर ऑप्शन नंबर काय दिलेला आहे? ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. तर थोडी आपली इथं मिस्टेक झाली होती. कोणत्या शब्दामध्ये? या 6माही या शब्दामध्ये. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे आपलं. 662 रुपये हे झालं आपलं 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज. सिंपल आहे. हा, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. 16,000 रुपयावर 20% व्याज दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 16,000 रुपयावर 20% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता पुन्हा स्टार पॉइंट मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? 20% व्याज दर दिलेला आहे. 20% व्याज दर म्हणजे किती? 1/5 किती? 5. मुद्दल किती आहे इथे? 5. व्याज किती आलं? हा, व्याज 1. मग इथे आपण सक्सेसिव्ह मेथडने इझिली जाऊ शकतो, कारण 2च वर्षाचं विचारलेलं आहे आपल्याला. चला, मुद्दल 5 आहे, अमाऊंट किती होईल? 6. किती वर्षासाठी मान्य करायची आहे? 2 वर्षासाठी. मग इथेही 5 आणि इथे 6. 5 25 आणि 6 किती होईल? 36. मग बघा, मुद्दल किती आली आपली? 25. राशी किती आली? 36. याचा अर्थ आपला व्याज किती आलं? 11 रुपये. बरोबर आहे. व्याज किती आलं? 11 रुपये. चला, ओरिजिनल वर्सेस डुप्लिकेट. तर ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला? 16,000 रुपये मुद्दल. आपली डुप्लिकेट मुद्दल किती आहे? 25. मग 25 रेशोची किंमत किती घ्या? 16,000 रुपये. 16,000 रुपये काढायचं काय आपल्याला? व्याज काढायचं आहे. मग व्याज किती आलं आपलं? 11. मग 11 रेशोची किंमत काढा, किंवा डिरेक्टली आपण 25चा भाग देऊ शकतो. 25 एक 25, 25 चोक किती? 100, 16 चोक किती? 64, 640 आणि मल्टिप्लाय काय होईल क्रॉस मध्ये? 11. ठीक आहे. चला, तर हा, इथं एक 0 तर राहीलच एक एक्स्ट्रा मध्ये. 11 4 किती होईल? 44. आणि इथं ऑप्शन नंबर काय दिलेला आहे आपल्याला? 70 40. याचा गुणाकार करा तर इथं उत्तर किती येईल? 70 40 रुपये. तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला सक्सेसिव्ह मेथडने इझी जाते, बेसिक मेथडने इझी जाते आणि ट्री डायग्रामचा आपण तर वापर केलेलाच आहे. ठीक आहे. चला, ज्या मेथडने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी इझी जाईल ती मेथड आपल्याला यूज करायची आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर
क्वेश्चन नंबर 7. चला राईट डाऊन. मोहनने 10% व्याज दराने 2 वर्षासाठी 80,000 रुपये उधार घेतले तर त्याला एकूण किती चक्रवाढ व्याज दराने व्याज भरावे लागेल? ते आपल्याला व्याजच काढायचं आहे. ठीक आहे. चला राईट डाऊन. सिंपल क्वेश्चन दिलेला आहे. मोहनने 10% व्याज दराने 2 वर्षासाठी 80,000 रुपये उधार घेतले तर त्याला एकूण किती चक्रवाढ व्याज भरावे लागेल? सेम क्वेश्चन आहे की नाही? पुन्हा काय करायचं आपल्याला इथे? 10% म्हणजे किती? 10% ची किंमत किती होते? 1/10. याच्या अगोदर आपण शिकलेलं आहे पर्सेंटेज या चॅप्टर मध्ये डिटेल आपण 1/24 पर्यंत आपण पर्सेंटेज शिकलेला आहे. मग 10 भागेला काय केले आपण? 100 आहे की नाही? मग अंशातील 1 0 आणि छेदातील 1 0 काय केलं आपण? कॅन्सल केला. कॅन्सल केल्यानंतर काय राहते? 1/10. ठीक आहे. मग इथं लिहू आपण 1/10. तर रेशो मध्ये इथं काय असते? आपली मुद्दल. वर काय असते? नेहमी व्याज. चला 2 वर्षासाठी मुद्दल आणि अमाऊंट यांचं गुणोत्तर घेऊ आपण. किती आहे? 10. इथे किती होईल? 11. ठीक आहे. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. मग 10चा वर्ग किती? 100 आणि 11चा वर्ग किती? 121. व्याज किती आलं आपलं इथं? 21 रुपये व्याज. मग ओरिजिनल काय दिलेले आहे आपल्याला? मुद्दल दिलेली आहे. डुप्लिकेट मुद्दल किती आहे? 100. म्हणजे इथं आपण डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल बरोबर किती? 80,000 रुपये. तर आपल्याला काय काढायचं आहे? तर चक्रवाढ व्याज काढायचं आहे. चक्रवाढ व्याज 100 रुपयावरती किती आलं? 21 रुपये. मी इथे 21 रेशोची किंमत काढून घ्या. 2 0 काय होईल? कॅन्सल होईल. आणि 800 गुणिले 21 म्हणजे किती? 16,800 रुपये. ऑप्शन नंबर किती? बी. ठीक आहे. सिंपल आहे का क्वेश्चन? सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला अशी फील येत असेल की चक्रवाढ व्याज बीजगणितामध्ये सगळ्यात काय सोपं चॅप्टर आहे की नाही? चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. चला राईट डाऊन. पहिल्या वर्षी 8% वार्षिक व्याज दराने, दुसऱ्या वर्षी 10% व तिसऱ्या वर्षी 12% वार्षिक व्याज दराने 5,000 रकमेवरील 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. मी तुम्हाला आधीच सांगितलं 3 मेथड आपल्याकडे आहे. 3 मेथड पैकी आपल्याला मुंबईला जायचं असेल तर काय अप्रोच करायचं? सायकल, एरोप्लेन, ट्रेन? ती तुम्ही डिसाईड करा. आलं का लक्षात? मग इथं ऑप्शन कसे दिलेले आहे आपल्याला? पॉइंट मध्ये. मग पॉइंट मध्ये ऑप्शन दिलेले असेल तर मग कोणती मेथड? बेसिक मेथड. ठीक आहे. तर इथं घाबरण्याचं काही कारण नाही. जर पहिल्या वर्षी दर वेगळा आहे, दुसऱ्या वर्षी दर कसा आहे? वेगळा आहे, आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा कसा आहे? वेगळा आहे. तर 3 वर्षाचे काय होईल? 3 नवीन दर. ठीक आहे. कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचं? बेसिक मेथडनं. लक्ष आहे? पहिल्या वर्षासाठी व्याज हे दुसऱ्या वर्षासाठी आणि काय? तिसऱ्या वर्षासाठी. मग सांगा पहिल्या वर्षाचं व्याज. मुद्दल दिलेली आहे आपल्याला किती आहे? 5,000. मग 5,000 रुपयाचे 8% काढून घेऊ आपण, आहे की नाही? 5,000 रुपयाचे 8% म्हणजे किती? भागेला 100. 0 0 कॅन्सल. 8 5 40 म्हणजे किती आलं? 400 रुपये. मग इथे येईल पहिल्या वर्षासाठी 400 व्याज. 400 रुपयाचे पुन्हा काय काढावं लागेल आपल्याला? 10%. आता दुसऱ्या वर्षासाठी दर बदललेला आहे, चेंज झालेला आहे. ठीक आहे. पहिल्या वर्षासाठी 8% दिलेला होता म्हणून आपण 5,000 रुपयाचे काय काढले? 8%. पण दुसऱ्या वर्षासाठी जेव्हा 400 रुपये आले, 400 रुपयासाठी काय काढणार आपण? 10%. करा कॅल्क्युलेशन. 10% म्हणजे किती? 40 रुपये. मग हे 40 किंमत आली. तिसऱ्या वर्षासाठी काय करणार आपण? 12%. आहे की नाही? पण कोणाचे काढणार? 40चे. मग 40चे आपण काढणार 12%, कारण तिसऱ्या वर्षाचा जो दर दिलेला आहे हा किती आहे? 12% दिलेला आहे. मग 12% आपण किंमत काढू 40 रुपयाची. किती होईल? 12 चोक किती? 48 म्हणजे किती? 4.8. क्वेश्चन सॉल्व्ह झाला का इथे आपला? नाही, कारण बेसिक मेथड आपण सॉल्व्ह करून राहिलो
आणि 3 वर्षाचे आपण लगातार काय काढले, व्याज काढले. एक मल्टिपल फॅक्टर इथं नेहमी काम करतो आणि मल्टिपल फॅक्टर असतो 331 आहे की नाही. पाठ नाही करायचा. इथे 3 वर्षासाठी व्याज काढत आहे ना, मग 11चा घन करा. 11चा घन किती होते, 1331. पहिली संख्या सोडून द्या. ठीक आहे. नंतर काय राहिलं 3, इथेही 3 आणि इथे किती 1. ठीक आहे. आता इथं ऑब्झर्वेशन केल्यानंतर डायरेक्टली माहित पडते की 0.8 येते उत्तर लास्ट मध्ये, आहे की नाही. म्हणजे इथं आपल्याला गुणाकार करण्याची सुद्धा काही गरज नाही. इथं होईल 4 3 किती 12, 1200 रुपये. इथं किती होईल 120 रुपये, आहे की नाही. आणि इथं किती येईल 4.8. ऍडिशन केली तर लास्ट मध्ये आपल्याला 0.8 मिळणार. आणि 0.8 कुठे दिसते आपल्याला, एकच ऑप्शनला, म्हणजेच कोणतं, ऑप्शन नंबर ए, 1652.80 रुपये. तर इथं आपण बघा कॅल्क्युलेशन करून, हा 4 3 किती होईल 1200, 4 3 120 आणि इथं किती होईल 4.8. इथं 8 4 2 आणि इथं किती होईल 13, 1324. तिथं ऑप्शनला नाही आहे तर ठीक आहे, ऑप्शन टाकून द्या 1324. ऑप्शनला नसलं तरी घाबरायचं नाही. ठीक आहे, बरेच वेळेस आपले ऑप्शन करेक्ट नसते. तर 1324.80 रुपये हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. प्रत्येक वेळेस काय लावला आपण, दर वेगवेगळा लावला, 8%, 10% आणि 12%. उत्तर मिळून जाते आपल्याला. हाच क्वेश्चन सक्सेसिव्ह मेथडने सॉल्व्ह केला तरी उत्तर किती यायला पाहिजे, 1324.80 रुपये. ठीक आहे. हा चला इथं करेक्शन करून घ्याल ऑप्शन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. एका निश्चित रकमेचे 5% सरळ व्याज दराने 2 वर्षांमध्ये 880 रुपये होते. तर रकमेवरील त्याच व्याज दराने व तेवढ्याच मुदतीमध्ये चक्रवाढ व्याज दराने राशी किती. आता इथे 2 स्टेप मध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे. पहिले तर इथे आपल्याला स्टार्टिंगला काय दिलेलं आहे, सरळ व्याज, बरोबर आहे, एक शब्द आलेला आहे. सेकंड मध्ये काय म्हटलेलं आहे, राशी काढायची आहे. पण राशी कोणाची, चक्रवाढ व्याज दराने. आलं का लक्षात. मग इथं काय काय गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला, चक्रवाढ व्याजाची राशी काढायची आपल्याला. मग एक तर मुद्दल माहिती पाहिजे, दर माहिती पाहिजे, त्याच्यानंतर मुदत माहिती पाहिजे, एवढ्या गोष्टी माहिती पाहिजे. तर आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण चेक करू. एका निश्चित रकमेचे 5% सरळ व्याज दराने 2 वर्षांमध्ये 880 रुपये होते. मग 880 काय डिनोट करत आहे, व्याज नाही, राशी. ठीक आहे. एका निश्चित रकमेचे 5% सरळ व्याज दराने 2 वर्षांमध्ये किती, 880 रुपये होते. बघा इथं स्पष्ट उल्लेख दिलेला नाही आहे. मग स्पष्ट उल्लेख दिलेला नाही तर ते आपल्याला समजलं पाहिजे, व्याज दिलेला आहे, राशी दिलेली आहे की मुद्दल आहे. तर इथे लक्षात येते आपल्या की काय दिलेले आहे, राशी दिलेली आहे. बरोबर आहे, 880 रुपये. मग राशी आहे, वर्षी आहे आणि काय आहे, दर आहे. मग आपल्याला मुद्दल काढता येईल का, आणि शब्द कोणता यूज केलेला आहे, सरळ व्याज. ठीक आहे. तर याचे आपण एकदम बेसिक मेथड शिकलेला आहे. बघा लक्ष आहे, दर दिलेला आहे आपल्याला किती, 5%. 5% ची किंमत किती होते, 1/20. छेदामधली संख्या काय डिनोट करते, मुद्दल. अंशामधली संख्या व्याज. परंतु हे व्याज किती वर्षाचं आहे, एका वर्षाचा. किती वर्षाचं, एका वर्षाचं. ठीक आहे. कारण आपण तिथे ऑलरेडी बेसिक मेथड जेव्हा आपण शिकलो सरळ व्याजामध्ये, तर इथे जे व्याज येते ते वार्षिक व्याज असते. किती, वार्षिक व्याज. आपल्याला किती वर्षाचं व्याज पाहिजे, 2 वर्षाचं. मग इथं मल्टिप्लाय करू आपण कितीने, 2 ने. हा स्टार पॉइंट नेहमी लक्षात ठेवायचा, मुलं विसरते. ठीक आहे. कारण चक्रवाढ व्याज मध्ये आणि सरळ व्याज मध्ये थोडा क्रायटेरिया आपण चेंज केलेला आहे, बदलवलेला आहे. चक्रवाढ व्याज मध्ये हे असं केल्यानंतर आपण मल्टिप्लाय नाही करत, पण सरळ व्याज मध्ये आपण मल्टिप्लाय करतो. आलं का लक्षात, एवढं लक्षात घ्या. मग मुद्दल किती आली, 20. व्याज किती वर्षाचा आहे आता हे, 2 वर्षाचा. मग 20 रुपये मुद्दल, 2 वर्षाचं व्याज 2 रुपये. मग राशी किती झाली आपली, किती होईल, राशी किती होईल, मुद्दल किती आहे 20, व्याज किती आलं 2 रुपये, म्हणजे राशी किती होईल 22. ओरिजिनल राशी दिलेली आहे का, ओरिजिनल राशी दिलेली आहे आपल्याला किती, 880 रुपये. 880 रुपये. मग इथून आपल्याला मुद्दल काढता येईल का, काढता येईल. मुद्दल किती आहे
20. मग 20 रेशोची किंमत काढून घेऊ आपण. बघा 22 एक 22, 22 चो किती होते 88 आणि 400 गुणिले 20 म्हणजेच किती होईल 800 रुपये. तर 800 रुपये काय डिनोट करत आहे मुद्दल. म्हणजे आपण आधी मुद्दल काढून घेतली बरोबर आहे. आणि कोणत्या मेथडने काढली आपण मुद्दल सरळ व्याज दराने बरोबर आहे. म्हणजे सरळ व्याजची आपण इथं मेथड यूज केली आणि त्या माध्यमातून आपण जे आपल्याला राशी दिलेली होती त्याच्यानंतर दर दिलेला होता त्याच्यानंतर वर्ष दिलेलं होतं या तिन्ही गोष्टीमधून आपण काय काढलं कॅल्क्युलेशन करून मुद्दल काढले. एकदम सिंपल आहे. याच्या अगोदर आपण पूर्ण 4-5 पाठ घेतलेला आहे सरळ व्याजावरती तर ते तुम्ही करून घ्या ठीक आहे. चला आता काय काढायचं आहे आपल्याला राशी काढायची आहे. पण राशी कोणत्या दराने चक्रवाढ व्याज दराने. किती आता इथे 2-3 मेथड आपल्याला इथे यूज करता येते बरोबर आहे. 800 रुपयाचं 5% दराने पहिल्या वर्षीचं व्याज काढून घ्या. व्याजावरती व्याज येईल. ट्री डायग्रामचाही वापर करू शकतो आपण. बेसिक मेथडचा यूज करा. सक्सेसिव्ह मेथड तर कोणत्या मेथडनं काढायचं सक्सेसिव्ह मेथड. हा दर तोच आहे बघा त्याच व्याज दराने तेवढ्याच मुदतीमध्ये बरोबर आहे. दर तोच आहे 5%. मुदत किती आहे 2 वर्ष. चला मांडणी करा. 5% म्हणजे किती 1/20 किती 20. मग 20 मुद्दल आणि 21 काय झाली राशी. पुन्हा 20 मुद्दल आणि 21 काय झाली राशी. 2 वर्षासाठी मांडणी केली आपण. 2 वर्षासाठी मांडणी का केली कारण इथे आपल्याला मुदतच दिलेली आहे किती 2 वर्षाची. चला इथे किती होईल 400 आणि 21 चा वर्ग किती 441. तर राशीच काढायची आपल्याला किती 441. आपली मुद्दल किती आहे 400. ओरिजिनल मुद्दल किती आली 800. काढायचं काय आपल्याला राशी. राशी किती आली 441. 441 रेशोची किंमत 882 ठीक आहे. भाग जाते का 400 1 400 आणि 400 दोन्ही किती 800 आणि मल्टिप्लाय करतो आपण क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा म्हणजेच किती 882 रुपये ठीक आहे. तर चक्रवाढ व्याज दराने 5% दराने आणि 2 वर्षामध्ये एकूण राशी किती होईल 882 रुपये. म्हणजे इथे बघा आपल्याला मुद्दल दिलेली नव्हती. मुद्दल काढण्यासाठी त्यांनी हिंट दिलेली आहे आपल्याला. काय काय दिलेलं आहे सरळ व्याज दराने 5% दर 2 वर्षामध्ये मुदत हे दिलेली आहे आपल्याला राशी 880 रुपये. तर या गोष्टीचा वापर करून आपण मुद्दल काढली. त्याच्यानंतर आपण चक्रवाढ व्याज ही मेथड यूज केली आहे की नाही. तर इथे आपण मुद्दल आणि राशीचा रेशो लिहिला 400 आणि इकडं 441. तर इथं राशीच काढायची आपल्याला 441. आपली डुप्लिकेट मुद्दल आली 400 जे रेशो मध्ये आहे आणि ओरिजिनल मुद्दल आपण काढलेली आहे 800 म्हणून आपण 400 बरोबर 800 केले आणि राशी किती आहे 441. समजला क्वेश्चन. 2 स्टेप मध्ये आपण हे कॅल्क्युलेशन केलं कारण या क्वेश्चन मध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्ही काय मिक्स आहे. नेक्स्ट हे इझिली काढता येईल. 7,500 रकमेवर 4% चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षाची राशी किती 2 वर्षाची राशी किती 4% दर म्हणजे किती 1/25 किती 25 बरोबर आहे. हा मुद्दल किती आली आपली 25. व्याज किती आहे 1. आता चक्रवाढ व्याज आहे तर चक्रवाढ व्याज साठी आपण कोणती मेथड यूज करू सक्सेसिव्ह ठीक आहे. पण तुमच्या इथे वर्ग माहिती पाहिजे. चला हा मुद्दल किती आहे 25 राशी किती होईल 26. इथे सुद्धा 25 आणि 26. 25 चा वर्ग माहित आहे आपल्याला 625. इथे किती होईल 676 ठीक आहे. हा तर इथं राशीच काढायची आपल्याला. राशी काढणे म्हणजेच काय 676 या संख्येची किंमत काढणे. चला मग 625 बरोबर किती दिलेले आहे आपल्याला 7,500. काढायचं काय राशी. राशी म्हणजेच किती 676 ची किंमत. भाग जाते का 25 ना. हा 25 चा वर्गच आहे आणि 25 3 किती 75 म्हणजे किती 300. 25 1 25 25 चोक 100 आणि 4 गुणिले 3 किती 12 ठीक आहे. 625 न 7,500 रुपयाला आपण निशेष भाग दिला तर कितीचा भाग जाईल सरळ 12चा. क्रॉस मध्ये काय करतो आपण
गुणाकार, मग 676 मल्टिप्लाय किती होईल 12. सॉल्व करा. 676 गुणेला 12, 12 किती 72, एकक स्थानी किती येते 2. मग ऑप्शन 2 दिलेले आपल्याला ए आणि डी मध्ये. ठीक आहे, थोडा फरक आहे. चला 12 72 शीन 2 हातचे आले किती 7. 12 साती 84 आणि 84 प्लस 7 म्हणजेच किती 91 म्हणजेच किती 1. तर लास्ट मध्ये आपल्याला 12 पाहिजे. ऑप्शन नंबर काय डी. ठीक आहे, 81 12. ते हे झालं आपलं करेक्ट आन्सर 81 12. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे. जायचं पुढे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 झाला. हा, क्वेश्चन नंबर 12. 4800 रुपये रकमेवर 12.5% चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षाचे एकूण व्याज किती. तर पुन्हा आपल्याला तेच कॅल्क्युलेशन करायचे आहे. बघा लक्ष आहे. तर इथं 12.5% दिलेलं आहे आणि 12.5% ची आपण स्टँडर्ड किंमत शिकलो म्हणजेच किती होते 100 किती 8. तर ह्या किमती पाठच ठेवायच्या. जोपर्यंत पाठ होणार नाही तोपर्यंत हे पूर्ण क्वेश्चन काय होईल तुम्हाला हार्ड होईल. बघा 12.5% ची किंमत असते 108. मग इथं मुद्दल किती आली आपली 8. चला तर रेशो मध्ये आपण सक्सेसिव्ह मेथडनं जाऊ. मुद्दल 8, राशी किती होईल 9. किती वर्षासाठी मांडणी करायची आहे 2 वर्षासाठी. मग इथं 8 आणि 9. 8 8 64, 9 9 81. काढायचं काय आपल्याला व्याज. 64 रुपयावरती व्याज किती आलं 17 रुपये व्याज. बरोबर आहे. मग हे 17 रुपये व्याज आलं आपल्याला. मग इथे ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला मुद्दल दिलेली आहे. डुप्लिकेट मुद्दल किती आली 64. मग 64 रेशोची किंमत किती होईल 4800 रुपये. 17 रेशोची किंमत काढायची आहे. काढा 17 रेशोची किंमत. भाग जाते 8 8 16 नाही भाग जाते 16 ने भाग द्या. 16 चौक 64 आणि 16 3 48 म्हणजे किती 300. आणि इथे भाग दिला आपण 4 25 चा भाग जाईल आणि 25 गुणेला 3 किती 75. म्हणजे इथं आपण लिहू शकतो 17 गुणेला किती 75. 17 5 85. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी किंवा डी. आणि 17 साठी अरे नाही हा 119 आणि 119 मध्ये किती 8 मिळून घ्या. ठीक आहे, चला 17 5 किती 85. ठीक आहे, 5 हातचे आले किती 8 आणि 17 साठी किती 119. ठीक आहे, म्हणजेच किती होईल 127. ऑप्शनला आहे 1275. ठीक आहे, 1275 ऑप्शन नंबर सी. काय केलं आपण सक्सेसिव्ह मेथडचा यूज केला. पर्सेंटेजचं कन्व्हर्जन केलं 1/8 मध्ये. 2 वर्षाची मांडणी करायची होती. सक्सेसिव्ह मेथडनं आपल्याला क्वेश्चन इझी गेला असता. त्याच्यामुळे आपण 8 आणि 9 कुठून आणले आपण हे राशी घेतली. मुद्दल किती आहे 8. तर हे काय आहे व्याज आहे की नाही. आणि मुद्दल प्लस व्याज केलं तर काय मिळते आपल्याला राशी. आणि नेहमी आपण सक्सेसिव्ह मेथड मध्ये काय करतो मुद्दल आणि अमाऊंटचं गुणोत्तर घेतो. एवढं लक्षात ठेवा. मग 8:9 8:9 किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. मग इथे गुणाकार करायचा. 8 8 किती होते 64 आणि 9 9 किती 81. मग डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल हा रेशो आपण फिक्स करायचा. मग डुप्लिकेट मुद्दल किती आली 64. ओरिजिनल दिलेली आहे 4800. 64 रुपयावरती व्याज किती आलं 17 रुपये. मग 17 रेशोची किंमत काढायची आहे. एक कॅल्क्युलेशन करता येते आपल्याला. किती आलं उत्तर 1275. चलो नेक्स्ट. एका रकमेवर 2 वर्षात 5% व्याज दराने एकूण चक्रवाढ व्याज 328 रुपये होते. तर तेवढ्याच वेळेमध्ये 5% दराने एकूण सरळ व्याज किती. आता इथं ट्री डायग्रामचा यूज केला तरी उत्तर येऊन जाईल. बरोबर आहे. किंवा कशाचा यूज करायचा आधी मुद्दल काढून घ्या. इथे बघा इथे आपण चक्रवाढ व्याज दराने मुद्दल काढू शकतो. इथे 2 वर्ष दिलेला आहे. दर कोणता दिलेला आहे
5% व्याज दर आणि चक्रवाढ व्याज किती आहे 328. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा बेटर जर आपण ट्री डायग्राम न गेलो तर डायरेक्टली सगळ्याची उत्तर आपल्याला मिळून जाते. बघा ट्री डायग्राम न जाऊ आपण. 5% पहिली इथं नोटेशन देऊन द्या ट्री मेथड चा वापर करून. ठीक आहे. सक्सेसिव्ह मेथड न यूज केला तरी आपल्याला उत्तर मिळून जातील. चला किती वर्षासाठी कॅल्क्युलेट करायचं आहे 2 वर्षासाठी. चला मुद्दल काढून घेऊ आपण. 5%. 5% ची किंमत किती होते 1/20. इथं मुद्दल घेताना थोडं लक्षात ठेवायचं काय करतो आपण 20चा वर्ग. 20चा वर्ग का कारण 2 वर्ष दिलेला आहे. जर इथं 3 वर्ष दिलेला असता तर 20चा घन आहे की नाही. मग आता 20चा वर्ग केला किती होते 400. पण हे मुद्दल कशी आहे आपली डुप्लिकेट. आपल्याला डुप्लिकेट मुद्दल इथं काढण्याची गरज का पडली कारण ओरिजिनल मुद्दल दिलेली नाही आहे. ओरिजिनल काय दिलेला आहे व्याज दिलेला आहे. चला मग 400 रुपयावरती 5% दराने म्हणजे 1/20 पहिल्या वर्षाचं व्याज किती होईल 400 रुपयावरती 5% दर. 5% दर म्हणजे किती 1/20 म्हणजे व्याज किती होईल 20 होईल आहे की नाही. मग हे 20 रुपये व्याज तर हे सुद्धा काय होईल 20 रुपये व्याज. बरोबर आहे. व्याजावरती काय लागते व्याज दर तोच राहते 5%. 5% दर म्हणजे किती 1/20. बरोबर आहे. मग 20 चे 1/20 म्हणजे किती 1 रुपया. बरोबर आहे. हा आता बघा डुप्लिकेट काय दिलेलं आहे आपल्याला ओरिजिनल काय दिलेलं आहे चक्रवाढ व्याज. आपलं डुप्लिकेट चक्रवाढ व्याज किती आलाय डुप्लिकेट चक्रवाढ व्याज टोटल किती 41. बरोबर आहे. काय केलं आपण 20 + 20 + 1 म्हणजे किती 41. ओरिजिनल काय दिलेलं आहे 328 चक्रवाढ व्याज रुपये. काढायचं काय तेवढ्याच वेळामध्ये पहिली गोष्ट तर इथं दर कसा आहे सेम आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्टली ट्री डायग्रामचा यूज केला. दर जर वेगळा असता तर फॉर्मॅट चेंज करावा लागले असते. चक्रवाढ व्याजसाठी वेगळा आणि सरळ व्याजसाठी वेगळा. चला 5% दराने एकूण सरळ व्याज किती किती वर्षाचं 2 वर्षाचं कारण इथं शब्द यूज केलेला आहे तेवढ्याच वेळेमध्ये. मला सांगा इथे 2 वर्षाचं व्याज किती आलं सरळ व्याज काल शिकलो ना आपण. पहिली लाईन काय असते सरळ व्याजाची. मग पहिल्या वर्षाचा आणि दुसऱ्या वर्षाचा म्हणजे 40 रेशोची किंमत काढायची आहे. डायरेक्टली भाग जाते का जाते. 41 41 आणि 41 साठी 800 328 आणि 8 गुणिले 40 म्हणजे किती होते 320. ठीक आहे. ते हे झालं आपलं सरळ व्याज. सरळ व्याज किती आला 320 रुपये. टी डायग्रामचा यूज केला आपण इथे. कोणत्या डायग्रामचा ट्री डायग्रामचा. हाच क्वेश्चन आपण स्टेप बाय स्टेप काढू शकतो. अलग लक्षात हाच क्वेश्चन आपण स्टेप बाय स्टेप सुद्धा काढू शकतो परंतु ते लॉंग गेलं असतं त्याच्यामुळे आपण इथे ट्री मेथडचा यूज केला. ठीक आहे. बघा जर आपण ट्री मेथडचा वापर नसता केला तर ठीक आहे. हा काय दिलेलं आहे आपल्याला 2 वर्ष. मुदत किती दिलेली आहे दर किती दिलेला आहे 5%. हा झाला आपला दर. आणि राशी दिलेली आहे की व्याज दिलेला आहे एकूण चक्रवाढ व्याज. मग व्याज दिलेला आहे किती 328 रुपये. बरोबर आहे. हा दर कोणता आहे चक्रवाढ व्याज. मग चक्रवाढ व्याज दराने आपण मुद्दल काढू शकतो इथं आहे की नाही. चला सक्सेसिव्ह मेथडचा यूज करू. 5% दर म्हणजे किती 1/20. मुद्दल किती आली 20. राशी किती होईल 21. किती वर्षासाठी 2 वर्षासाठी मान्य करा. बरोबर आहे. किती होईल 400 आणि इथे किती होईल 441. ओरिजिनल काय आहे व्याज. मग इथं आपण व्याज काढू 41. मग डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल. आपलं व्याज किती आलं 41. ओरिजिनल व्याज किती आहे 328. मुद्दल काढून घेऊ आपण कारण मुद्दलची आपल्याला पुढे गरज पडेल. मग 400 रेशोची किंमत काढू आपण. किती होईल 41 41 41 8 328 आणि 8 गुणिले 400 म्हणजे किती होईल 3200 रुपये. तर हे काय झाले आपली मुद्दल झाले. मग आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे. चला हे मुद्दल लक्षात राहील 3200. तेवढ्याच वेळेमध्ये 5% दराने एकूण सरळ व्याज किती
वेळ तेवढाच आहे, दर सुद्धा काय सेम आहे. ठीक आहे, मग मुद्दल दिलेली आहे किती 3200. आपलं सूत्र आठवलं का, पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय किती 100 हे व्याज असते, आहे की नाही. मग मुद्दल दर किती आहे 5% आहे की नाही. चला दर लिहिला आपण किती 5%. टाइम पिरियड किती आहे 2 वर्ष आणि पर्सेंटेज डिवायडेड बाय किती 100. चला हे सॉल्व्ह करा. 0 0 काय होते कॅन्सल. 5 दोन्ही किती 10 आणि 10 गुणिला 32 म्हणजे किती होते 320. पण हा क्वेश्चन आपण कसा केला स्टेप बाय स्टेप. ट्री डायग्राम मध्ये काय केलं आपण एकाच झटक्यामध्ये प्रश्न काढून टाकला. ठीक आहे, तर आज आपले आजच्या लेक्चर मध्ये किती क्वेश्चन कंप्लीट झाले टोटल 13 क्वेश्चन. ठीक आहे, आणखी चक्रवाढ व्याजवरती आणखी 3-4 लेक्चर येणार आहे. ठीक आहे, तर मॅक्झिमम क्वेश्चन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये. ठीक आहे, तर 13 क्वेश्चन 2 क्वेश्चन तुम्ही होमवर्क घेऊन घ्या. क्वेश्चन नंबर 14. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15. तर या क्वेश्चनचा आपल्याला उद्या बघू आपण याचे आन्सर. क्वेश्चन नंबर 15 आणि एक क्वेश्चन नंबर 14. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल गुड डे गुड बाय.